छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खान मारला तेव्हा मराठ्यांनी शत्रू सैन्यावर हल्ला चढवला। अचानक होणारे हल्ले त्यांना असह्य होते। कुणाचे खांदे तोडले, कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले, तर कुणाचे डोके मध्यभागी तोडली। सगळीकडे ती विस्कटून पडलेली। प्रतापगडाच्या पायथ्यापासून पहार गावापर्यंत मराठे जंगलात लपून बसले होते। सगळे मराठे भूतासारखे अचानक बाहेर पडले आणि बेसावध असे शत्रू सैन्य कापून काढलं। त्यांचा सर्वांचा सर्वात मोठा गैरसमज होता की अफजल खान आता शिवाजीराजाला मारून टाकणार, म्हणून सगळे बेसावध, कुणी गांजा, कुणी चिलीम, तर कुणी विड्यांचे सुरके मारत सगळे मजा करत बसले होते। अचानक मराठ्यांनी यमाप्रमाणे बाहेर निघून त्यांचा संहार केला। त्यावेळी तिथल्या आजूबाजूच्या 5 किलोमीटर अंतरावर शत्रूच्या रक्ताने ती जमीन लाल झाली होती। पहार गावामध्ये अफजल खानाची छावणी होती, तिथे मराठ्यांनी हल्ला केला आणि 1200 घोडे, 1000 उंट, सुती रेशमी कापड, सोने, पैसा असा बराच खजाना जप्त केला। तिथल्या लोकांना वाटलं शिवाजीराजा मेला, पण मराठ्यांनी अचानक हल्ला करून त्या दुर्बुद्धी आलेल्या सैन्याला कापून काढलं।